वेळेला जुन्नर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदावर आपण जनतेतून निवडून आलेला होतात। या वेळेला तुमच्या पत्नी अपक्ष म्हणून उभ्या राहिल्या, विजयी झाल्या, काय सांगाल? नाही, नक्कीच मी सर्व पत्रकार बांधवांचे, जुन्नर शहरी नागरिकांचे, प्रभाग क्रमांक 6 मध्ये माझी मिसेस उभी होती त्यावेळेला प्रभाग क्रमांक 7 नागरिकांचे, सर्व मित्रपरिवारांचे, यांचं मी प्रशासनाचे सगळ्यांचे आभार मानतो की आपण 2011 मध्ये मी निवडून आलो, 2016 मध्ये नगराध्यक्ष झालो आणि आज 2025 मध्ये माझ्या पत्नीला या ठिकाणी लोकांनी पुन्हा जनतेची सेवा करायची संधी दिली आहे। नक्कीच जुन्नर शहर जनतेचे हे ऋण, हे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही, मी प्रामाणिकपणे सांगतो। मागच्या वेळेला शिवसेनेने आपल्याला नगराध्यक्षपदाची संधी दिली, यावेळेस तुम्हाला आपल्या पत्नीला अपक्ष म्हणून उभं करावं लागलं, राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घ्यावी लागली। नाही, परिस्थिती अशी आहे की राजकारणामध्ये ज्या काही घडामोडी मध्यंतरच्या काळात स्थित्यंतर झाली, म्हणजे इथंच नाही झाली, ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये झाली। दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी धनुष्यबाणामध्ये काही मंडळी नव्याने पदार्पण केलं, काही मंडळींचे असलेले वैचारिक मतभेद, काही मंडळींचे असलेले काही विरोधाभास, याची कुठे गणित जुळणारी नव्हती। आणि ओव्हरऑल एक असं एक मला स्वतः पण एक नागरिकांचं एक मत मला बघायचं होतं की बाबा लोक अपक्ष म्हणून जर संधी असली, नक्की पक्षाला संधी येतात का माणसांना संधी येतात, आपण खरंच जर काम केलं असेल लोक आपल्याला स्वीकारतात का नाकारतात, हे एक आपल्या तपासून बघायची गोष्ट होती ना। याच्यामध्ये शिवसेना ना राष्ट्रवादी हा असा कुठला विषय नाही, परंतु ते म्हणजे काळजी म्हणजे आमचा पक्ष फुटला, माणसं फुटली, वेगवेगळ्या पद्धतीची मागच्या बॉडीतली माणसं आमच्या वेगळी घेऊन गेली, त्यामुळे ही मला परिस्थिती झाली, म्हणून मी अपक्ष या ठिकाणी निवडणुकीला सामोरं गेलो त्यावेळेला। आता राष्ट्रवादी काँग्रेससोबत का शिवसेनेसोबत? वाणीसाहेब, आजच्या दिवस आपला विजयाचा आहे आणि नक्कीच मला राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने या ठिकाणी मला पुरस्कृत म्हणून सहकार्य ठिकाणी केलं होतं। मी या ठिकाणी सर्वांच्या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपली राजकीय दिशा ही मी आपल्या माध्यमातून नक्कीच वेळोवेळी 100% नागरिकांपर्यंत कळवेल। सुजाता काजळे जुन्नरच्या महिला नगराध्यक्ष झाल्यात, काय शुभेच्छा? नाही, सुजाता काजळे ह्या आज निवडून आलेल्या आहेत। आपल्याला आठवत असेल की गेल्या 25 वर्ष ज्यावेळेस मी निवडून आलो होतो त्यावेळेस लगेच मला पाडण्याची किंवा भाषा त्यांच्या जन्माने त्यावेळेला केली होती, परंतु मी असं करणार नाही। त्या निवडून आलेले आहेत, जनतेने त्यांना कौल दिलेला आहे, त्यामुळे त्यांनी दिलेला कौल हा सगळं मान्य आहे। त्यांच्या भावी वाटचालीला हे आमच्याकडनं मनापासून जे शुभेच्छा राहतील, जे काही सहकार्य करता येईल ते आम्ही नक्कीच करू राजकारणाच्या ठिकाणी। परंतु काय महिला राज्य असल्यामुळे त्या ठिकाणी खरं तर महिलाच्या ठिकाणी आलेल्या आहेत, इकडे महिला आलेल्या आहेत, त्यामुळे महिलांच्या मागं सक्षमपणे उभं राहून जुन्नर शहर वेगळ्या विकासाच्या उंचीला नेण्याचा प्रामाणिकपणे सगळी मंडळी प्रयत्न करू।